पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 या स्पर्धेचा एक नेटका आणि देखणा सोहळा आपण पाहतोय पा अतिशय सुंदर आणि सुसज्ज केलेले हे मैदान आपण पाहतोय। या मैदानावरती प्रचंड मेहनत ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचे या ठिकाणी जे काही सगळे खेळाडू आहेत त्यांचं देखील मोठं योगदान आपण पाहतोय। ग्रामस्थांचं देखील योगदान इथे नक्कीच आहे आणि मल्हारप्पांच्या या स्पर्धेमध्ये त्यांचा जो काही भाग आहे जो काही सहभाग आहे तो नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून तितकाच महत्त्वाचा आहे पा। त्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत मनापासून धन्यवाद असेल पा। सामन्याला सुरुवात होणार आहे। डिग्रजवाडी फायटर संघाचे दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत। स्ट्राईक एंडला विशाल गव्हाणे तर नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक शेळके। गोलंदाजी मार्कवरती शुभम तळेकर ऑन बॉलिंग मार्क। सुरुवात होईल सामन्याला। पहिला चेंडू विशाल गव्हाणेसाठी। ओहो यावेळेस पहा बिमर जो टाकला गेलाय स्टीअर केलाय चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषा बाहेर 4 धावा। खरं तर बिमर चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला विशाल गव्हाणेनं। सर्कलच्या डोक्यावरून चेंडू त्यानं खेळला। दरम्यान फ्री हिट असेल पहा। धावफलकावरती 5 धावा असणार आहेत। पहिला चेंडू पाहतो आपण शुभम तळेकरचा। खरं तर एक अष्टपैलू गुणवान खेळाडू असलेला शुभम तळेकर आपण पाहतो की पाठीमागच्या सामन्यामध्ये अतिशय स्फोटक फलंदाजी शुभमने केलेली आपण पाहिली होती। हा चेंडू पाहतो यावेळेस क्षेत्ररक्षक हातामध्ये पहा डायरेक्ट हिट केला गेलाय परंतु बचेंगे तो और लढेंगे। और लढेंगे तो जितेंगे। इथे पा सरळ रेषेमध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु सरळ रेषेमध्ये यष्ट्यांचा वेध घेणं इतकं सोपं नसतं। आणि फलंदाज पाहतो आपण एका बाजूला प्रतीक शेळके मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित येऊन पोहोचलाय पहा। धावफलकावरती 6 धावा असणार आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तीनही गॅलरीमध्ये आपण पाहतोय की प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यावेळेस हा चेंडू पहा कव्हरच्या दिशेला खेळला गेलाय। संघ नायक तिथे मला वाटतं आणि चेंडू हातातून निसटलाय। हातामध्ये चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो धावला। हातातील चेंडू अगदी आलेला असं वाटलं क्षणभर झेल होतोय की काय परंतु शेवटच्या क्षणी चेंडूने इथं माती खाल्ली पहा। त्यावरती घेतली गेलेली पाहतोय आपण तब्बल 2 धावा। धावफलक पुढे जाईल 2 धाव्यानं एकूण 8 धावा डिग्रजवाडी फायटर्स डिग्रजवाडी संघाच्या धावफलकावरती असणार आहेत। पास सुरुवात जरी किती शांत असली तरी देखील शेवट काय होतो याचं ज्वलंत उदाहरण आपण या पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं। हा चेंडू पहा यावेळेस आतली कट घेऊन गेलाय। दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा। पहिला फलंदाज ज्यावेळेस गोल्डन डकच्या रूपामध्ये शून्यावरती बाद झाला त्यानंतर प्रवीण आणि प्रसादनं केलेली फलंदाजी नक्कीच आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे हे चित्र स्पष्ट होतं पहा। परंतु शेवट कुठेतरी माशी शिंकली आणि ज्या प्रकारची गोलंदाजी निलेश इंगवलेने केली आणि प्रतिस्पर्ध्याच्या तोंडातील घास इथे हिसकावून घेतला आणि सामना त्या ठिकाणी जिंकून गेले पहा। म्हणजे शेवटी काय होऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही। सुरुवात तुमची कशी असू द्या खरं तर चांगली सुरुवात जरी झाली देखील शेवट काय होतो किती कडवट होतो पहा हे आपण बघितलं। फुलटॉस चेंडू होता ड्राईव्ह केलाय यावेळेस विशाल गव्हाणे स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय चेंडू एक टप्पा खास सरळ सीमारेषेच्या बाहेर बघा लागले का बघा त्यांना। खेळाडूंना एक सूचना असेल पहा विनंती असेल खेळत असताना थोडंसं बाउंड्रीवरती जे काही फ्रेम्स आपण पाहतोय मेटलच्या तर त्यापासून थोड्याशा गोष्टी कारण ज्यावेळेस बरेचसे खेळाडू धावत जात असताना सगळ्या गोष्टी विसरून अगदी चेंडू पकडलाच पाहिजे याच इराद्याने धावतात परंतु पुढे काहीशा गोष्टी नक्कीच अडथळ्यात या देखील लक्षात ठेवलं पाहिजे कारण दुर्घटना होऊ शकते पहा। अशा बऱ्याचशा घटना आपण पाहतो की होत असतात मैदानामध्ये तर यातून थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे व स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून एखादी दुर्घटना होणार नाही। तर पहा इथं ड्राईव्ह केला होता स्ट्रेट ड्राईव्हचा एक सुरेख फटका विशाल गव्हाणेच्या बॅटमधून निघालेला आपण पाहतोय। लेदर क्रिकेट देखील खेळणारा हा खेळाडू विशाल पहा यावेळेस केलेला एक सुरेख आकर्षक ड्राईव्ह आपण पाहिला। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता दरम्यान त्यावरती त्याला नक्कीच 4 धावा मिळणार आहेत। धावफलक पुढे जाईल या 4 धावेनं तब्बल 13 धावा षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू असताना।
यावेळेस पाहतो आपण चेंडू पहा इथं केवळ त्यानं दिशा करून दिली स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दरम्यान त्यावरती घेतले गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय. धावफलक पुढे जाईल 2 धाव्यानं पहा. 15 धावा धावफलकावरती असणार आहेत. कोरेगाव भीमा महाराजा फायटर्स हा संघ देखील स्पर्धेमध्ये मला वाटतं सातत्यानं चांगली कामगिरी करत आलेला आहे. आणि आतापर्यंत मला वाटतं एकही सामना त्यांनी गमावलेला नाही. प्रत्येक सामन्यावरती त्यांनी विजय संपादन केलेला महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा हा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि मला वाटतं 3 सामने जिंकून 6 गुण या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेला हा संघ आतापर्यंतची त्यांची कामगिरी ही नक्कीच दर्जेदार राहिलेली आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस पहा बीट केला विशाल गव्हाणेला. दरम्यान एका षटकानंतर धावफलकावरती तब्बल 15 धावा डिंगरजवाडी फायटर संघाच्या धावफलकावरती असणार आहेत. पहा आज खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवसभरामध्ये झालेले सामने आणि त्यानंतर उद्याच्या खऱ्या अर्थानं दिवसातील सामन्यांसाठी खेळणारे संघ आजचा दिवस नक्कीच उत्सुकता असेल सर्वांना आजच्या सायंकाळच्या नक्कीच सामन्यांची. त्यातून कोणते संघ पुढे येणार आहेत कोणते संघ त्या ठिकाणी बाहेर पडतील आपल्याला कळणार आहेत. सतीश गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी सन्माननीय संपत गव्हाणे उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. आणि काहीशी धाकधूक बऱ्याचशा संघांना आज खऱ्या अर्थानं लागलेली असेल की सुपर 6 मध्ये कोणता संघ जाईल कोण पाठीमागे राहणार आहे आणि कोणाला पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक स्पर्धेमध्ये सुपर 6 सेमीफायनल फायनल खेळायला मिळेल याची नक्कीच उत्कंठा आता हळूहळू पुढे जात असेल. पहा दरम्यान षटक क्रमांक 2 मैदानामध्ये धावफलकावरती 15 धावा असताना यावेळेस पहा क्षेत्ररक्षक दूर असेल. पहा 1 टप्पा 2 टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील शिवले गोलंदाजी मार्कवरती असेल. पहा धावफलक पुढे जाईल तब्बल 17 धावा ज्या पूर्ण असणार आहेत. अनेक स्पर्धा आपण पाहतोय सातत्यानं. खरं तर 1 वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर खेड तालुक्यामध्ये सुरू असलेली निवडीची स्पर्धा असेल किंवा महानगावची स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा खरं तर या स्पर्धेच्या बरोबरीनं आपण पाहतो. यावेळेस पहा बॅकफुटवर जाऊन सुरेख फटका खेळला गेलाय. पूल केलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 2 टप्पे खात चौकार. एक लाखाची मोठी स्पर्धा देखील आपण राहूमध्ये दौंड तालुक्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या स्पर्धेला सुरुवात होईल. मोठं बक्षीस असलेली स्पर्धा खरं तर 29 वर्षांपासून त्या गावामध्ये ती स्पर्धा होते. वाईट चेंडू असेल स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांच्या स्मरणार्थ आमदार राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा होत असते. पहा हे 30वं वर्ष असेल. आमदार चषक 2021 या नावानं ती स्पर्धा आपण यावर्षी पाहणार आहोत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 लाखाची ती स्पर्धा आणि नक्कीच टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंना देखील एक मोठी सुवर्ण संधी त्या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. पहा कारण एक चांगलं नियोजन एक नेटकं नियोजन आणि एक देखणी स्पर्धा म्हणून राहूच्या स्पर्धेचा सातत्यानं त्या ठिकाणी ते चर्चेमध्ये राहिलेले आहे. तर आवर्जून खेळाडूंनी देखील त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. त्यानंतर त्या ठिकाणी ते चर्चेमध्ये राहिलेले आहे. 10 तारखेच्या आसपास 10 फेब्रुवारीच्या आसपासमध्ये रांजणगाव सांडसमध्ये देखील 51,000ची मोठी स्पर्धा असेल. पहा आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ देखील आपण पाहतो की या आयोजकांचे आप्पा रणपिसे असतील आणि त्यांचे मित्र असतील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारे अनेक खरं तर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा मोठमोठ्या स्पर्धेंचा घाट आपल्याला त्या ठिकाणी घातला गेलेला पाहायला भेटतोय आणि त्यातून एक चांगली सुवर्ण संधी खेळाडूंना असेल. पहा यावेळेस निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ढेरंगे अध्यक्ष भाजीपाला संघटना कोरेगाव भीमा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. धावफलकावरती तब्बल 24 धावा बनवले गेलेत. पहा सामाजिक कार्यकर्ते रमेश भांडवलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत असेल. पहा खोलवर टप्प्याचा हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पहा इथे अशी चूक केली. त्याला वाटलं चेंडू सरळ आपल्या हातामध्ये येईल की काय परंतु त्याला या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवात केली
आपलंही मनापासून स्वागत असेल पहा. चेंडू त्यावेळेला यावेळेस तो मात्र सर्कलमधून पळायला सुरुवात केली क्षेत्ररक्षक त्याने. पहा आणि चेंडूनं उसळ घेतली डोक्यावर सर्व सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतात पहा डिग्रजवाडी संघाला. धावफलक पुढे जाईल पहा. तब्बल 28 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. महागणपती 11 रांजणगावचा संघ यानंतर सामना असेल. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव आवर्जून उपस्थित आहेत आमचे मित्र शरद फंड सर. खरं तर क्रिकेटची आवड शरद सरांना अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो, परंतु क्रिकेटपेक्षा कराटेवरती नितांत प्रेम असलेला हा माणूस. कारण मला वाटतं पाठीमागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये, बरोबर ना, पाठीमागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कराटेच्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी रांजणगावमध्ये केलं होतं पहा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 28 धावा. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विशाल गव्हाणे आणि एका बाजूला प्रतीक शेळके खेळतात पहा. तर पाठीमागच्या वर्षी 2020 मध्ये, फेब्रुवारी 2020 मध्ये पहा, राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि विविध त्या ठिकाणी राज्यांमधून, अगदी भारत देशाच्या बाहेरून देखील काही त्या ठिकाणी प्रशिक्षक खेळाडू त्या कराटेच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते पहा. एक मोठं नियोजन, एक मोठी स्पर्धा खरं तर त्यांनी कराटेची रांजणगावमध्ये भरवली आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारे, अत्यंत सुंदर प्रकारे यशस्वी ठरली पहा. मोठमोठी बक्षिसं त्या स्पर्धेमध्ये होती पहा. आणि कराटे खेळणाऱ्या देखील खेळाडूंना, अगदी छोट्या खेळाडूंपासून मोठ्या खेळाडूंपर्यंत, सिनियर खेळाडूंपर्यंत एक चांगलं नामी व्यासपीठ शरद फंड सरांनी त्या स्पर्धेच्या माध्यमातून उभं केलं होतं. आणि सातत्यानं पुन्हा एकदा खरं तर त्यांनी सांगितलं की पुन्हा तशाच प्रकारच्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपण करणार आहोत. परंतु क्रिकेटची देखील त्यांना प्रचंड आवड आहे. कारण स्वतःचा संघ आणि त्या संघाबरोबर संघाला लागेल त्या गोष्टी खेळाडूंनी जर सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे, अशा गोष्टींची आवश्यकता आहे, तर हा माणूस तिथे उभा असतो पहा. म्हणजे आता पाठीमागे रांजणगावमध्ये स्पर्धा झाली, त्यामध्ये संपूर्ण किट या व्यक्तीनं त्या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना पुरवलं. धावफलकावरती 28 धावा आहेत पहा. 28 रन. हा चेंडू पहा. यावेळेस विशाल गव्हाणे चेंडू खेळपट्टीवर राहील. दरम्यान कुठल्या प्रकारची धावड असेल पहा. हा चेंडू पहा. यावेळेस सुरेख ड्राईव्ह केलाय. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक असेल पहा. जमिनी समांतर एक कार्पेट शॉट आपण इथं बघितलं. विशालच्या बॅटमधून 1 धाव मिळेल. तब्बल 29 धावा धावफलकावरती असणार आहे. तर अशा प्रकारे शरदराव नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा असतात पहा. मी सांगितलं की स्पर्धेमध्ये संपूर्ण खेळाडूंच्या किटची जबाबदारी त्यांनी घेतली आणि स्वतःचा संघ स्पर्धेमध्ये असताना क्रिकेटची देखील तेवढीच आवड. स्वतःला जर फिट ठेवायचं असेल तर कराटे बरोबर खऱ्या अर्थानं सातत्यानं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये राहिलं पाहिजे. मग तो कोणताही खेळ असू द्या, वर्कआउट जर केलं तर नक्कीच तुमची शरीरयष्टी चांगली असते पहा. हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांना मानणारा देखील एक मोठा वर्ग खऱ्या अर्थानं आपण पाहतो की कराटे क्षेत्रामध्ये अनेक नामवंत त्या ठिकाणी मी बघितले. त्यांचा रिस्पेक्ट आणि खऱ्या अर्थानं आदर करणारं हे व्यक्तिमत्व शरदराव फंड आपण पाहतो या ठिकाणी आवर्जून आहेत. आणि त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा याही वर्षी कराटेच्या राष्ट्रीय स्तरावरील एक मोठ्या स्पर्धेचं नियोजन आपण करणार आहोत. त्यांना शुभेच्छा असणार आहेत. आपल्या क्रिकेटची देखील प्रचंड आवड आणि खेळाडूंसाठी पहा नेट देखील त्यांनी अतुल बनकर सरांकडून लावून घेतलेला आहे खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी. हा चेंडू पहा. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पॉवरफुल षटकार. चापटीत खाली पडीन, दुसरी लागू बी देणार नाही. शंकर पाया. थँक्यू डीजे. धावफलक पुढे जाईल पहा. या षटकाराला प्रतीक शेळकेच्या बॅटमधून निघालेला षटकार. तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांनी अगदी गावामध्ये नेटसाठी देखील पाहतो आपण अतुल बनकर सरांकडे रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी नेट लावून दिले आणि तिथे खेळाडू प्रॅक्टिस करतात. अगदी कमी वयाचे खेळाडू
तिथे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतायत. यावेळेस पहा अतिशय अप्रतिम फटका खेळला गेलाय. वाघांची दहाड फोडला पहाड. पॉवरफुल षटकार. शंकर पाया आपण राय बाबू Thank you. आपण पहा या षटकाराने धावफलक पुढे जाईल. स्वप्नील प्रतीक शेळकेच्या सलगचे 2 षटकार आपण पाहतो. स्वप्नील ढेरेकेच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले गेले. पहा धावफलक पुढे जाईल. तब्बल 41 धावा पूर्ण होत आहेत. आणि शरद फंटा सरांनी मला सांगितलं की कराटे ही मुकी होती. पहा त्या कराटेला आपल्याला बोलती करायची म्हणून त्यांनी पाठीमागच्या वर्षी स्पर्धेमध्ये कराटेमध्ये आम्ही कॉमेंट्री सुरू केली. मलाही त्यांनी बोलवलं आणि ते म्हटले की सर तुम्ही आता इथं आपण कराटेमध्ये कॉमेंट्री चालू करू आणि मुकी कराटे बोलते करू. त्यावर्षी आम्ही प्रयत्न केला. चांगल्या प्रकारे खरं तर ती स्पर्धा कॉमेंट्रीमुळे बहरली. याही वर्षी आपण नक्कीच त्यांनी सांगितलं आपण पुन्हा एकदा अगदी ताकदीनं चांगल्या प्रकारे कॉमेंट्री सहित त्या कराटे स्पर्धेचं आयोजन आपण करणार आहोत. दुसरी एक गोष्ट अशी असेल पहा एक सूचना आत्ता माझ्यापर्यंत आली की अयोध्येमध्ये जे आपलं खऱ्या अर्थानं राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यासाठी जो निधी खऱ्या अर्थानं संकलित करण्याचं काम सुरू आहे. गावोगावी आपण पाहतो की काही जे स्वयंसेवक आहेत ते राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलित करण्याचं काम करतात. तर गावागावांमध्ये आपण जे काय आपले सहकारी असतील आपले जे मित्र असतील गावातील जे काही ग्रामस्थ असतील आपण सर्वांनी राम मंदिराच्या निधीसाठी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं शक्य तशा पद्धतीनं आपण निधी देण्याचं काम करायचं आहे असं आव्हान मी खरं तर या स्पर्धेच्या व्यासपीठावरून तमाम या ठिकाणी उपस्थितांना करतो मान्यवरांना करतो. पहा धावपलिकावरती षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलिकावरती तब्बल 41 धावा. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला षटक संपले. पहा 3 षटकानंतर 41 धावा आहेत आणि सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल गव्हाणे 7 चेंडूमध्ये 12 धावांवरती फलंदाजी करतोय. तर एका बाजूला प्रतीक शेळके पहा 12 चेंडूमध्ये 27 धावा प्रतीक शेळकेच्या बॅटमधून आले. चला ड्रिंक ब्रेक असेल. पहा डिग्रजवाडी फायटर्सचा अतिरिक्त किट मधला खेळाडू चला पटकन. 3 आणि 6 षटकानंतर पाणी मैदानामध्ये आणि अदरवाईज इतर वेळी पंचांच्या परवानगीनुसार. मुख्य पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय गणेश उपाध्याय सर आहेत. दीपक पिळगावकर सर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. खरं तर कालपासून ते आपल्याला जॉईन झाले. परवापासून बरेच दूरवरती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्पर्धा करून बाईकवरती केलेला प्रवास आणि पुन्हा अगदी वेळेमध्येच आप्पांच्या स्पर्धेमध्ये ते हजर राहिले. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद असेल. पहा कोरेगावचे माजी उपसरपंच सन्मान्य नितीन गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं स्वागत विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तीन षटकांमध्ये 41 धावा. एक चांगल्या सुस्थितीमध्ये डिग्रजवाडी फायटर्स डिग्रजवाडी संघ असेल. पहा चौथ्या क्रमांकाच्या षटक गोलंदाजी मार्कवरती रविराज वारंग महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा. पहा समोरच्या बाजूला काही लहान मुलं आहेत भिंतीवरती चढतायत. आपण खाली उतरा. समोरच्या बाजूला जी मुलं आहेत आपण जिकडनं मोकळी जागा असेल तिकडनं जा. भिंतीवरनं चढू नका तिकडनं पडताल. तर पहा रविराज वारंग. चला वेळ लावू नका. महाराजा फायटर्स कोरेगाव गोलंदाजी मार्कवरती रविराज. ओहो हा चेंडू यावेळेस आउटसाइड एज पाहायचं डायरेक्ट हिट केला गेलाय आणि पहा फलंदाज बाद. पहिला धक्का डिग्रजवाडी संघाला. मै बंगाली बाबू आया गे मै बंगाली बाबू आया गे मै कवडी बेचने लाया. मै बंगाली बाबू आया गे मै कवडी बेचने लाया.
5 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला फलंदाज प्रतीक शेळकेच्या रूपाने बाद होतोय. प्रतीकनं सुरुवात आपण पाहतोय की नक्कीच सुरेख केली. वैयक्तिक आपण फलंदाजी करत असताना प्रतीक शेळकेने 12 चेंडूमध्ये 27 धावा त्याने बनवल्या. या ठिकाणी पैलवान अविनाश गव्हाणे यांचं आगमन होते. आपलं स्वागत असेल. नवीन फलंदाज किरण गव्हाणे फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. लेदर क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू सातत्यानं खराडीच्या स्पर्धेमध्ये, आता मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस विशाल गव्हाणे दरवर्षी त्या स्पर्धेमध्ये मी त्याला पाहत असतो. आणि टेनिसमध्ये खरं तर लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू ज्यावेळेस तो टेनिसमध्ये खेळतो आणि त्याचे जे ड्राईव्हचे फटके असतात ते सगळं काही सांगून जातात. कारण जे टेनिस प्रोफेशनल खेळणारे खेळाडू आहेत त्यांचे टायमिंग आणि त्यांचं एक फटक्यांमधला आकर्षकपणा तो नक्कीच आपल्याला टेनिस क्रिकेट खेळताना जाणवत असतो. रविराज वारंग गोलंदाजी मार्कवरती असताना पहिला आपण पाहतोय प्रतीक शेळकेच्या रोपाडा फलंदाजी ते नक्कीच धावा धरून परतलाय. किरण गव्हाणे यावेळेस स्ट्राईक एंडला. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने खेळायचा होता, परंतु सुंदर चेंडू आपण पाहतोय. दरम्यान खेळपट्टीवर राहील. 5 चेंडू कुठल्या प्रकारची धावड असेल, धावफलक स्थिर असेल ते म्हणजे अर्थातच 41 धावा. या ठिकाणी उद्योजक पर्वतराज नाबगे ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी गॅलरी सौजन्य दिलेला आहे ते लाईव्ह स्पर्धेचा आनंद त्या ठिकाणी आपण पाहतोय कंपनीमधून घेत आहेत. त्यांचंही बाळापासून स्वागत असेल. खरं तर दररोज आपण पाहतो की या ठिकाणी उपस्थित राहून सामन्याचा ते आनंद घेत आहेत. आज उपस्थित जरी राहू शकले नाहीत तर देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय पर्वतराज नामगे आपलं मनापासून स्वागत असेल. अशी अनेक मंडळी खरं तर आपण पाहतो की काल आपण बघितलं जळगाववरून त्या ठिकाणी एक मेसेज आला होता. आपण त्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. म्हणजे विविध भागांमधून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून यावेळेस किरण गव्हाणेच्या रूपानं दुसरा फलंदाज कोसळला. किरण गव्हाणेच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती 41 धावा असताना षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज दिनेश गव्हाणे फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विशाल गव्हाणे 8 चेंडूचा सामना केलाय, 2 चौकाराच्या साइड 12 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. दिनेश गव्हाणे डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये असेल. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नेहमीच ॲग्रेसिव्ह राहिलेला खेळाडू, परंतु आपल्या खेळामधून नक्कीच चांगला एफर्ट्स देण्याचा सातत्यानं तो प्रयत्न करत असतो. तो आता स्ट्राईक एंडला असेल. हो यावेळेस गलती और इस गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा रविराज वारंग कॉटन बोल्ड. सलग दुसरा विकेट रविराज वारंगण मैदानाच्या आतमध्ये. किरण गव्हाणे पाठोपाठ दिनेश गव्हाणे शून्यावरती बाद होऊन परतलाय. 3 फलंदाज बाद 41 धावा धावफलकावरती असताना
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल गव्हाणे यांचं आगमन होतंय. आपलं स्वागत. त्याचप्रमाणे राज्य ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी काशीद हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत असेल. पहा मैदानामध्ये सलगचे 2 विकेट घेणारा रविराज वारंग. काल आपण मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बघितली. पहा पहिली षटकार हॅट्रिक काल आपण निखिल विसेन मैदानाच्या आतमध्ये केलेली पाहिली. ओहो यावेळेस पहा स्वप्नील मला वाटतं ढेरंगी तिथे स्वप्नील फडतरे माफ करा तिथे आपण पाहतोय. दरम्यान कुठल्या प्रकारची धावड असेल षटक संपल्याचा पंच इशारा करतात. 4 षटकांचा खेळ संपला. धावपलक्यावरती पहा 41 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये रविराज वारंगण बघा मिडल ओव्हर टाकली. पहा अफलातून गोलंदाजी करत 2 बळी घेतले. अप्रतिम गोलंदाजी मिडल ओव्हर. मला वाटतं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रथमतः शिक्रापूरचा असलेला प्रतीक साळवेनं टाकली होती. त्यानंतर क्षेत्र पंढरपूर विठ्ठलवाडीचा असलेला संदीप पराडनं या स्पर्धेत दुसरं निर्धाव षटक टाकलं. आणि त्यानंतर रविराज वारंग महाराजा फायटर्स कोरेगावच्या गोलंदाजानं पहा तिसरं निर्धाव षटक स्पर्धेमध्ये टाकलं. तर सलगचे 3 षटकार या स्पर्धेमध्ये महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघाचा शुभम तळेकर आता या अगोदर खेळले गेलेत. त्यानंतर आमदार राहुल दादा कुल राहुल संघाचा निखिल चव्हाणनं दुसऱ्यांदा प्रथम सलग 3 षटकार मारले गेले. तर सलगचे 3 चौकार प्रथम सलगचे 3 चौकार स्पर्धेमध्ये HK फायटर्स लोणीकरांचा प्रमोद कंदनं आणि त्यानंतर विजय डफळनं सलगचे 3 चौकार स्पर्धेमध्ये मारले गेले. पहा आणि प्रथम विकेट हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज असेल तो म्हणजे शिक्रापूरचा निखिल भिसे. रबड एम्पायर सिलेमन तर झुंजती वॉरियर्स तळेगाव संघाचा आयडॉल प्लेअर निखिल भिसेनं पहिली षटकार विकेट हॅट्रिक पहा स्पर्धेमध्ये पूर्ण केलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पहा धीरज परदेशी षटक क्रमांक 5 घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल. हा चेंडू पहा यावेळेस आखूड टप्प्याचा विशाल गव्हाणे आणि सरळ हातामध्ये गेलाय. चौथा फलंदाज कोसळला विशाल चरुपड. आमच्या बिरडीची शपथ खायला मायभूमीची नाकामध्ये गे आंबा केवढा आहे. सातत्यानं प्रभावी कामगिरी करणार पहा मैदानाच्या आतमध्ये महाराजा फायटर्स कोरेगाव संघ. विशाल गव्हाणेच्या रूपाने खरं तर हा चेंडू यावेळेस असं वाटलं की कव्हरच्या डोक्यावरनं विशाल सहजपणे खेळून जाईल. परंतु पहा तिथे क्षेत्ररक्षक होता आणि सोपा झेल देऊन तो बाद झालाय. चौथा फलंदाज डेगरजवाडी फायटर संघाचा विशाल गव्हाणेच्या रूपाने पॅव्हेलियनमध्ये. धावपलक्यावरती 41 धावा आहेत. पहा नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. विकास गव्हाणे एका बाजूला स्ट्राईक हिटला असेल. अभि गव्हाणे धीरज परदेशी पहा पहिल्याच चेंडूवरती तो विकेट घेतलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती धीरज परदेशी समोर स्ट्राईक हिटला. अभि गव्हाणे सामना करेल. हा चेंडू पहा यावेळेस सुरेख चेंडू आपण पाहतोय स्वप्नील फडतरेच्या हातामध्ये. डॉट चेंडू निर्धाव स्वरूपाचा सलगचा दुसराही चेंडू इथं निर्धाव टाकला गेलाय. ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकनं आणि विशालने केली होती पहा. परंतु एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्याच्या नंतर इथे नक्कीच धावांना पायबंद घातला गेलाय. महाराजा फायटर्स कोरेगावच्या गोलंदाजांनी केलेली सटीक गोलंदाजी इथे नक्कीच आपण पाहतोय. हो सलग दुसराही चेंडू पहा. ही स्ट्रेंथ आहे धीरज परदेशीची. पहा किती अप्रतिम चेंडू टाकले गेले. सलगचे 2 चेंडू इथे पहा. अभि गव्हाणेला त्याने खेळपट्टीवरती बांधून ठेवलंय आणि उभं करून ठेवलेलं आपण पाहतोय. धावपलक स्थिर असेल ते म्हणजे 41 धावा. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक वेळेस बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ॲडव्हान्टेज फलंदाजांकडे पाहायला भेटतं. कारण बरेचसे आडवे फटके खेळले जातात. बरेचसे शफल होऊन स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग लेगच्या दिशेला फटके खेळले जातात. पहा गोलंदाजांना बराचसा मार खावा लागतो. यावेळेस शफल झाला होता परंतु यावेळेस जो चेंडूला उसळी दिली गेली धीरज परदेशीनं त्यावरती घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. बऱ्याच वेळा
गोलंदाजांना मॅक्झिमम आपण पाहतो की मार खावा लागतो, अर्थात गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये. आणि प्रत्येक वेळेस मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न माणस फलंदाजांचा असतो पा, परंतु गोलंदाजीमधून सामन्यावरती येणं किंवा सामन्यावरती विजय मिळवणं हे फार कठीण होऊन बसतं क्रिकेटमध्ये, अर्थात टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु इथे पा धीरज परदेशीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती नक्कीच प्रशंसनीय आहे पा. दरम्यान आपण पाहतोय 42 धावफलकावरती आहेत यावेळेस विकास गव्हाणे सामना करेल स्ट्राईक एंडला. हा चेंडू पहा यावेळेस यष्टीरक्षकाकडे निसटलाय आणि सरळ बाईच्या रूपामध्ये 4 धावा मिळत आहेत डिग्रजवाडी संघाला. पहा विकास गव्हाणे आपण पाहतोय की नॉनस्ट्राईक ज्यावेळेस नॉनस्ट्राईक एंडच्या खेळाडूला आपण पाहतो की व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये जर त्या ठिकाणी गोलंदाज करत असेल काहीसे बाहेर जाणारे चेंडू तो बघत असतो नॉनस्ट्राईक एंडला राहून आणि त्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न पहा. इथे मात्र विकास गव्हाणेने केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु तो सक्सेस नक्कीच ठरू शकला नव्हता. पुन्हा एकदा धीरज परदेशी यावेळेस पहा बॅटवरती फुलटा चेंडू घेतलाय परंतु क्षेत्ररक्षक पहा आणि क्षेत्ररक्षण स्वप्नील फडतरेनं अतिशय सुंदर प्रकारे आपण पाहतोय सजवले मैदानामध्ये. दरम्यानची एक सिंगल मिळाली यावेळेस डिग्रजवाडी संघाला. पहा षटक संपलंय 5व्या क्रमांकाच्या धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 47 धावा डिग्रजवाडी फायटर संघाच्या धावफलकावरती असणार आहेत. उर्वरित 12 चेंडू मैदानामध्ये असणार आहेत पहा आणि या 12 चेंडूमध्ये पाहायचे डिग्रजवाडी फायटर संघाचे 2 फलंदाज विकास आणि अभि गव्हाणे आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारून नेत आहेत. धावफलकावरती 47 धावा असणार आहेत. पाहूयात आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पहा निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज रविराज वारंग. निर्धाव षटकांचा बादशाह म्हणून बापू नाडकर्णी यांचं नाव घेतलं जातं पहा. इथे पहा या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकणाऱ्यामध्ये एक गोलंदाज असेल तो म्हणजे रविराज वारंग. या पाठीमागचे षटक आणि 2 विकेट घेणारा आणि निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 6वं षटक घेऊन रविराज वारंग गोलंदाजी मार्कवरती असेल पहा. तर एका बाजूला विकास गव्हाणे स्ट्राईक एंडला यावेळी सामना करेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आपण पाहतो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटवर पुरेपूर मिडल होऊ शकत नाही. 1 धाव मिळेल यावेळेस विकास गव्हाणेला. धावफलक पुढे एका धावेने पहा 48 धावा धावफलकावरती असतील. हळूहळू धावांचा आपण पाहतो की नक्कीच जो काही रोख असेल पहा धावांची गती इथं डिग्रजवाडी फायटर संघाची बरीच बांधावलेली आपण पाहतोय. धावांचा भाव इथे कशा प्रकारे घसरलाय बघा, कारण ज्या प्रकारे 2 फलंदाज महत्त्वपूर्ण त्यामध्ये किरण आणि दिनेश गव्हाणे बाद झाले त्यानंतर धावांचा फ्लो आपण पाहतोय. पाठोपाठ विशाल गव्हाणे देखील परतला. वाईट चेंडू असेल पहा यावेळेस आणि भरोशाचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर एका बाजूला अभि गव्हाणेकडे ती स्ट्रेंथ नक्कीच आहे. विकास गव्हाणे देखील मोठमोठे फटके खेळू शकतो परंतु इथे पहा दोघांना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रोखून ठेवलंय, कशा प्रकारे बांधून ठेवलंय ते अर्थात कोरेगाव भीमा महाराजा फायटर्सच्या गोलंदाजाने. एका बाजूने धीरज परदेशी दुसऱ्या बाजूने रविराज वारंग शुभम तळेकरने केलेली सटीक गोलंदाजी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. अभि गव्हाणे यावेळेस स्ट्राईक एंडला सामना करेल पहा. वाईट चेंडू असेल पहा. अनेक क्रिकेट प्रेमी मंडळी पहा सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. मुंबईवरून या ठिकाणी हितेश ओव्हाळ लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हितेश ओव्हाळ यांचं आपण स्वागत करूयात आपल्या पहिलवान बल्हारीप्पा गव्हाणे चषक या स्पर्धेमध्ये. अनेकांना खरं तर मनमुरादपणे आनंद देणारी स्पर्धा आपण पाहतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून विविध भागांमधून जिल्ह्यामधून लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अडू शकत आहे. क्षेत्ररक्षक पहा आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस अभि गव्हाणेच्या बॅटमधून 4 धावा येतात पहा. धावफलकावरती तब्बल 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक 6वा आपण मैदानामध्ये पाहतोय. कैसे भी आ जाए लेकिन रन आए. यावेळेस बिग हिट केलाय अभि गव्हाणेनं. क्षेत्ररक्षक खाली येईल पहा. झेल टिपलाय 5वा फलंदाज बाद.
पाचवा फलंदाज बाद होते पहा अभि गव्हाणेच्या रूपानं. धावफलकावरती 54 धावा असताना नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये पहा ऋषिराज गव्हाणे. यानंतरचा सामना असेल पहा महागणपती 11 रांजणगाव विरुद्ध ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण जमा करा. हा चेंडू यावेळेस विकास गव्हाणेने खेळलेला आपण पाहतोय. दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेने धावफलक पुढे 55 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये ऋषिराज गव्हाणे यावेळेस स्ट्रायकरला सामना करेल पहा. पुरेपूर आपण पाहतो की या सामन्यामध्ये महाराजा फायटरच्या गोलंदाजांनी जो काही वर्चस्व गमावलाय खऱ्या अर्थानं वर्चस्व जो गाजवलेला आहे तो आज शेवटपर्यंत तो कायम ठेवलाय आणि मोठमोठे फटके मारण्यापासून निग्रजवाडी फायटर्स निग्रजवाडी संघाच्या फलंदाजांना पहा त्यांनी रोखून ठेवलेला आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू ऋषिराज गव्हाणेने खेळलेला पहा काहीच खराब क्षेत्ररक्षण तिथे होतोय पहा त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय. ऋषिराज गव्हाणे जो की स्ट्रायकरला खेळतोय आणि त्यानं जर 3 षटकार मारले तर देवदत्त कोतवाल यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बा. ऋषिराज गव्हाणेसाठी पारितोषिक असेल. हा चेंडू पाहतो यावेळेस क्षेत्ररक्षक खाली येतोय पहा. ओहो झेल सुटला. प्रयत्न सुरेख केला परंतु चेंडू बॅटवरती पुरेपूर मिळेल होऊ शकला होता पहा ऋषिराज गव्हाणेच्या आणि काहीसा इथं पाहतो आपण झेल सुटेल. दरम्यान जीवदान मिळेल ऋषिराज गव्हाणेला. 2 धावा घेतल्या गेल्या धावफलकावरती पहा 6व्या क्रमांकाचं षटक संपलं. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत पहा. रविराज वारंगनं या षटकामध्ये मला वाटतं 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतला. त्यामध्ये 2 अवांतर धावा आपण पाहतोय. म्हणजे 12 चेंडूमध्ये 3 बळी आणि 12 धावा दिल्या रविराज वारंगनं. अतिशय सटीक गोलंदाजी केली पहा अप्रतिम गोलंदाजी केली शेवट षटक मैदानामध्ये. आणि धीरज परदेशी गोलंदाजी मार्कवरती असेल पहा. विकास गव्हाणे स्ट्रायकरला सामना करेल. हा चेंडू पहा यावेळेस पुन्हा एकदा रविराज वारंग. ओहो 1-2 अटेम्प्ट झेल सुटलाय. धीरज परदेशी पहा पहिला चेंडू त्याच्या गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचं व्हेरिएशन तो करतोय पहा. तुम्ही इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरी केला गेला तरी आउटसाइड एज लागला आणि चेंडू सरळ आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्राकवरच्या दिशेला रविराज वारंगने केलेला प्रयत्न 1-2 प्रयत्नामध्ये मात्र झेल होऊ शकला नाही. 1 धाव मिळेल पहा विकास गव्हाणेला. ऋषिराज गव्हाणे स्ट्रायकरला येईल. धावफलकावरती तब्बल 60 धावा. सातत्यानं ती चर्चा मी करत होतो की क्षेत्ररक्षण पहा स्वप्नील फडतरे इस्टेनच्या पाठीमागे आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना तो प्रत्येक खेळाडूला पहा. ओहो हा चेंडू यावेळेस पहा बॅट किती वेगानं गेली ऋषिराज गव्हाणेची परंतु केवळ बॅटनं इथं चेंडूला हवा घातली आणि चेंडू सरळ पाहतो आपण स्वप्नील फडतरेच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण हे नक्कीच अप्रतिम आणि त्याच्या पाठीमागे पहा नेतृत्व करणारा स्वप्नील फडतरे हा एक हुकमी एक काय आणि तो पहा कशा प्रकारचं क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय त्यानं. जे चक्रव्यूह पहा इथं नक्कीच त्याला टाकले त्यातून बाहेर निघणं किती अवघड असेल पाहायचं ऋषिराज गव्हाणे काय करतोय. हा चेंडू पहा यावेळेस सुंदर चेंडू होता. दरम्यान 1 अवांतर धावा आपण पाहतो इथे मिळेल. अतिरिक्त 1 धावेनं धावफलक पुढे निग्रजवाडी संघाच्या तब्बल 61 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महाराजा फायटर्स कोरेगाव संघानं विजयाची घोडदौड परंपरा कायम ठेवलेली आहे स्पर्धेमध्ये. पाहायचं या सामन्यामध्ये नक्कीच किती प्रेक्षणीय सामना असेल पहा. 6.3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू मैदानामध्ये आहेत. विकास गव्हाणे पाहतोय नक्कीच काय करणार आहे कारण शेवटचं षटक आपण पाहतो काहीसा आक्रमक फलंदाजी जी पाहायला भेटते. वाईड चेंडू यावेळेस
हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो पा, अशा प्रकारचं शेवटचं षटक मैदानामध्ये. परंतु धीरज परदेशी ज्या प्रकारे व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आणतोय त्यातून नक्कीच त्यांना फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बांधून ठेवलेला आपण पाहतोय पा. यानंतरचा सामना असेल महागणपती 11 रांजणगाव विरुद्ध ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल, चला आपले प्लेइंग 11 आपण जमा करायचे आहे. एका बाजूला आपण पाहिलं की जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली पा, स्वप्नील शेळके आणि मला वाटतं विशाल गव्हाणे मैदानामध्ये. तर माफ करा, प्रतीक शेळके आणि विशाल गव्हाणेनं मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात केली. एका बाजूने हे दोन फलंदाज जर सोडले तर एकही फलंदाज मैदानामध्ये दुहेरी अंक गाठू शकला नाही, अशी परिस्थिती आपण पाहतोय. त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करा होता यावेळेस करण्याचा प्रयत्न ऋषराज विकास गव्हाणेचा पा. दरम्यान किती अप्रतिम चेंडू पा, अप्रतिम गोलंदाजी इथे धीरज परदेशीची आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान निर्धाव चेंडू पा, डॉट टाकला गेलाय. धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 62 धावा. प्रतीक शेळके आणि विशाल गव्हाणे जर सोडला तर आपण पाहिलं की एकही फलंदाज खेळपट्टीवरती आज तग धरू शकला नाही. विकास गव्हाणे खरं तर बराच काळ खेळपट्टीवरती आहे, परंतु 6 चेंडूचा केवळ त्यानं सामना केलाय आणि 4 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतो. यावेळेस पहा रविराज वारंग, इथं चेंडू अडू शकला नाही. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सरळ सीमारेषेच्या बाहेर. विकास गव्हाणेच्या बॅटमधून निघालेल्या या 4 धावा. आणि चौकाराने धावफलक पुढे जाईल पा. डिग्रजवाडी संघाच्या तब्बल 66 धावा धावफलकावरती असतील. शेवटचा अंतिम चेंडू मैदानामध्ये स्ट्राईक हेडवरती विकास धीरज परदेशी हा चेंडू. दरम्यान निर्धाव टाकला गेलाय पा आणि सामना संपलाय. अर्थात पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली. 66 बडवल्या गेल्या. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडूमध्ये 67 बडवायच्यात. 42 चेंडूमध्ये 67 धावा असं इक्वेशन समोर असताना महाराजा फायटर्स कोरेगाव भीमा संघ विजयाची परंपरा नक्कीच कायम ठेवणार का? तर एका बाजूला डिग्रजवाडी फायटर्स डिग्रजवाडी संघ या 67 धावा कशा प्रकारे वाचवणार आपल्या गोलंदाजीमध्ये आणि आपल्या क्षेत्ररक्षणामधून येणाऱ्या 7 षटकांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं आणि मान्यवरांचं मनापासून स्वागत करूयात. त्या ठिकाणी ते चर्चेमध्ये राहिलेले आहे, तर आवर्जून खेळाडूंनी देखील त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. भांडवलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत असेल. पा खोलवर टप्प्याचा हा चेंडू, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पा इथे अशी चूक केली, त्याला वाटलं चेंडू सरळ आपल्या. त्यांना शुभेच्छा असणार आहेत. आपल्या क्रिकेटची देखील प्रचंड आवड आणि खेळाडूंसाठी पा नेट देखील त्यांनी अतुल बनकर सरांकडून लावून घेतलेला आहे खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी. हा खेळाडू प्रॅक्टिस करतात, अगदी कमी वयाचे खेळाडू तिथे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. यावेळेस पहा अतिशय अप्रतिम फटका खेळला गेलाय. वाघांची दहाड फोडला पहाड, पॉवर करतात. अगदी कमी वयाचे खेळाडू तिथे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात. यावेळेस पहा अतिशय अप्रतिम फटका खेळला गेलाय. वाघांची दहाड फोडला पहाड, पॉवरफुल फटका. कोरेगाव गोलंदाजी मार्कवरती रविराज. ओहो, हा चेंडू यावेळेस आउटसाइड एज पाहायचं डिरेक्ट हिट केला गेलाय आणि पहा फलंदाज बाद. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी गॅलरी सौजन्य दिलेलं आहे ते लाईव्ह स्पर्धेचा आनंद त्या ठिकाणी आपण पाहतोय कंपनीमधून घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. आला होता आपण त्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. म्हणजे विविध भागांमधून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून यावेळेस पहा किरण गव्हाणेच्या रूपानं चांगला एफर्ट्स देण्याचा सातत्यानं तो प्रयत्न करत असतो. तो आता स्ट्राईकला असेल पहा. हो, यावेळेस पहा गलती और परदेशी षटक क्रमांक 5 घेऊन मैदानाच्या आतमध्ये असेल. हा चेंडू पहा यावेळेस आखून टप्प्याचा विशाल गव्हाणे आणि सरळ हातामध्ये गेलाय स्ट्राईक एंडला. हा चेंडू पहा यावेळेस यष्टिरक्षकाकडून निसटलाय. कोपऱ्यामधून विविध भागांमधून जिल्ह्यामधून
लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अडू शकत नाही, क्षेत्ररक्षक पहा आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस बिग हिट केलाय अभिगमनेनं, क्षेत्ररक्षक खाली येईल पहा. झेल टिपलाय, 5वा फलंदाज जी पाहायला भेटते. वाईट चेंडू यावेळेस हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो, परंतु 6 चेंडूचा केवळ त्यानं सामना केलाय आणि 4 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतो. यावेळेस पहा रविराज वारंग, इथं चेंडू अडू शकला नाही. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सरळ सीमारेषेच्या बाहेर. विकास गव्हाणेच्या बॅटमधून निघालेल्या 4 धावा. त्यातून उपस्थित होत आहे छबुदाता गव्हाणे साहेब. आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मंडळी, रामकृष्ण हरी, उपस्थित असणारे सर्व क्रीडारसिक, उपस्थित मान्यवर, तुम्हा सर्वांचंच पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. मित्रांनो, आज आपल्या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील क्रिकेटचे धगधगते थरार त्यामुळे सर्वजण पाहतोय. उपस्थित असणारे खेळाडूंचे देखील मी कौतुकच करेल. चला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा येईल, सामन्याची सुरुवात होतीये. स्ट्राईकच्या दिशेला तुम्ही तो खेळताना पाहायला मिळतोय तो गणेश शेवाळे. तर हा चेंडू अगदी स्ट्रेट खेळलाय, नो चान्स. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार, 4 रन्स. हा चेंडू अगदी स्ट्रेट खेळलाय, नो चान्स. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार, 4 रन्स. पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. हा चेंडू बा अतिशय सुंदर चेंडू जिंकून जे मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. हा सामना असेल, हा अटीतटीचा सामना असेल. हा सामना असेल, या सामन्यावरती बऱ्याच जणांच्या नजरा असतील, कारण की हा सामना आहे प्रतिष्ठेचा, हा सामना आहे सन्मानाचा. ओहो, बिग हिट गणेश शेवाळे, ब्रँडेड फटका, अप्रतिम ब्रँडेड षटकार. ओहो, मैदानाच्या आतमध्ये एक आकर्षक फटका खेळत, एक राजेशाही फटका खेळत, मैदानाच्या आतमध्ये एक आग ओकणारी फलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि धावपटकर धावा आल्या गेल्यात, 10 धावा आल्या गेल्यात. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट केलं, दुसरा चेंडू डॉट पडला आणि खऱ्या अर्थानं तिसऱ्या चेंडूवरती एक दणदणीत खणखणीत षटकार खेळलाय. मित्रांनो, ही स्पर्धा म्हणजे रांजणगाव महागणपती 11 संघाचं देखील आगमन होतोय.
हा चेंडू अप्रतिम बिग हिट लाजवाब आपला तूर फटका छत्रपतींचा चावा मिळतील 6 धावा. त्याच पद्धतीने आमचे अत्यंत जवळचे मित्र संपत शेठ म्हस्के पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज त्यांचे देखील खऱ्या अर्थाने लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहे. मी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल. षटकार अप्रतिम खेळलाय. रांजणगाव संघाचे देखील आगमन झाले गेले. हो गणेश शेवाळे आपला तूर फटकेबाजी पाहावं आणि बघतच राहावं इतका सुंदर फटका मधुरेच्या आतमध्ये खेळला गेलाय. धावा धबल करतील. पहिल्या षटकामध्ये गणेश शेवाळेने मात्र आपलातून फलंदाजी करत यावेळेस काय होईल. यावेळेस गणेश शेवाळे नावाचं वादळ शांत होईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. दाबुलकर धावा आहेत 20 धावा. एक फलंदाज बाद आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रविराज वारंग. येत्या 3 फेब्रुवारी पासून देखील रांजणगाव महागणपती चषक आपल्याला पाहायला मिळेल. त्या चषकामध्ये जर तुम्हाला जर प्रवेश जर निश्चित करायचा असेल तर महेश पाचुंदकर संपर्क करा. महेश पाचुंदकरच्या टीमला संपर्क करा. तुमचा प्रवेश निश्चित होईल. रांजणगाव संघाचे संघ मालक जर पाहिले तर मान्य श्री मंदार शेठ पाचुंदकर उद्योजक साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी पैलवान मल्हारी अप्पा गावाने चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल. यानंतर तो सामना होणार आहे महागणपती रांजणगाव वर्षद ग्राम विकास प्रतिष्ठान वाडागाव. दोन्ही संघ नायकांना विनंती केली जाते की ज्ञानपैकीचा गोल करण्यासाठी यायचे. वैभव शेठ पाचुंदकर देखील उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल. रांजणगाव संघाचा इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर ज्यावेळेस गाव चॅम्पियन झाले त्यावेळेस मला वाटतं महेश शेठ पाचुंदकर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलं होतं ना. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलं. तो देखील एक बलाढ्य संघ. यानंतर सामना होईल. दोन्ही संघांची टीम लिस्ट आहे. यावेळेस पहा केवळ दिशा दाखवले गेले. आकर्षक फटक्यामध्ये आतमध्ये खेळलाय. धावांसाठी तिची धावा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना. आतापर्यंत 22 धावा दाबल करते आल्यात. मित्रांनो गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येतील सांगता येत नाही. म्हणून आयुष्य हसत जगत चला. कोरोनाची पार्श्वभूमी होती त्या काळात जर म्हणजे सगळे जग नष्ट होते की काय. 5 क्षेत्ररक्षण किती तुफान आहे. कारण डिंगरेवाडी संघामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर संघाचा कर्णधार दिनेश गव्हाणे हा देखील स्टेअर मागे कामकाज करतोय. स्वास्थ्यामध्ये परतल्याच्या नंतर मला वाटतं लो स्कोर मॅच मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. माणूसच परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थिती बिघडत असतो. हा चेंडू बिग हिट. चेंडू जाईल बुलंद पॉवरफुल मॅक्झिमम बाहुबली षटकार.
मित्रांनो धापलकोर धावा जर पाहिल्या तर 28 धावा धापलकोर तिच्या नोंदवल्या गेल्यात. केवळ गणेश शेवळेच्या रूपाने एक फलंदाज बाद असेल, पण गणेश शेवळेने जी सुरुवात करून दिली त्याच्या नावातच गणेश आहे. महाराष्ट्राची भूमी म्हणलं तर साधू संतांची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणलं तर साधू संतांची मांदियाळी. कोणताही जर कार्यक्रम म्हणला तर गणेश स्तवन खूप महत्वाचं असतं, त्याच्या नावामध्येच गणेश आहे. यावेळेस विकेट गेलाय, यावेळेस चुना हवेमध्ये जेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतो. DJ Kartik in the mix. 28 धावा धाबल करते, 2 फलंदाज बाद आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना पाहता मैदानाच्या आतमध्ये एक तडकावाज फलंदाज आलाय, स्वप्नील फडतरे. मित्रांनो स्वप्न जी नसतात जी आपल्याला झोपल्यानंतर पडतात, खरी स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपून देते नाही. शबुताता गव्हाणे आणि वैभव शेठ पाचुंदकर यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेल महागणपती रांजणगाव संघाचा कर्णधार आणि ग्रामविकास प्रतिष्ठान वाडा संघाचा कर्णधार अगदी व्यासपीठाच्या, चला ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव यावेळेस नजरहट्टी दुर्घटना घटी बॅटिंग काढ फलंदाज बाद. सुरेश 28 धावा धाबल करते. चला आता विनंती ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघ अठ्ठावीस धावा आहेत. जो सामना सोप्पा वाटत होता तो सामना आता अवघड वाटत चाललाय. म्हणजे बा दोन्ही संघाच्या हाती तर 12वे खेळाडू. ज्यावेळेस गणेश शेवळेने ती तडकवाज सुरुवात केली असं वाटलं होतं की सामना लवकर संपेल. बस रांजणगाव संघाचा कर्णधार महेश पाचुंदकरचा तुम्ही जर फिटनेस जर पाहिला, माझा इकडे यायचा टाइम आणि त्यांचा जिम वरून सुट्टी होण्याचा टाइम. महेश शेठ पाचुंदकर 28 धावा धाबल करते. अभिषेक गव्हाणेच्या हातामध्ये षटक दिले. वैभव शेठ पाचुंदकर, चला सन्मान्य वैभव शेठ पाचुंदकर ग्रामविकास प्रतिष्ठान. ओके सर, चला आता महेश सर तुम्ही टीम लिस्ट दिली, चला नाणेफेकीचा कॉल करून घ्या, टीम लिस्ट द्या. 28 धावा धाबल करते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा जो खेळ केला जातोय नाना आकाशाकडून जमिनीकडे येत आहे. किती सुंदर, किती अप्रतिम गोलंदाजी. चला कोण जिंकलं? महेश सर कोण जिंकलं? जिंकलं कोण? तुम्ही बॅटिंग घेतली का? नाणेफेकीचा कोल जिंकत सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बोला. आयुष्यामध्ये यशस्वी कोण होतं? सुरेख चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू टाकलाय.
28 धावा धापल करते. सुरेख चेंडू अप्रतिम. किती धडपड बाजऱ्याच्या आतमध्ये. हा संघ पहा अप्रतिम संघ आहे. दोन्ही संघ एक समान ताकदीचे संघ आहेत. एकोणतीस धावा धापल करतीयत. 29 धावा नोंदवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये वादरोमा बदल जे केले जात आहेत. अजूनही 28 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असेल. हा चेंडू पहा बाजऱ्याच्या आतमध्ये चुकी होताना पाहायला मिळाली आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार. फरार 4 रन्स. आयुष्यामध्ये यशस्वी कोण होतं मित्रांनो? योग्य निर्णय घेतला तो नव्हे, घेतलेला निर्णय योग्य करतात ते यशस्वी होतात. 33 धावा धापल करते. 3 फलंदाज बाद. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आकर्षक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्लासिक फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आग लावतोय 4 रन्स. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. 37 धावा धापल करता यायला गेल्यात. 3 फलंदाज बाद. तिसरे षटक जे मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. हो हा चुरपा स्वप्नील समजू शकत नाहीये. म्हणजे आता सामना 50-50 चालू आहे. कोणाच्या बाजूने पारडे कधी जड होईल आम्ही काही सांगू शकत नाही. गणेश शेवळेने सुरुवात चांगली केली. ज्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली त्या षटकामध्ये तो बाद झाला. त्यानंतर रविराज बाद झाला. बेगीट केलाय. मोठा फटका खेळलाय. दूरवरचा क्षेत्ररक्षक धावतोय. स्वतः गोलंदाज केलाय. जेल टिपलाय. फलंदाज बाद. कडक रे बाप्पू. आणि पहा आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलले गेले. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. फलंदाज 4 बाद झाले गेलेत. म्हणजे सगळ्यांना वाटलं होतं की सामना वन साइड होईल, पण असं काही झालं गेलं नाही. हे क्रिकेट आहे. गल्लीतलं क्रिकेट दिल्लीत गेलं. आता खरोखर अगदी 50-50 सामना आहे. आता सरपुंद जबाबदारी आहे संघाचा कणा. संघासाठी ठामपणे संघामधला विघ्नहर्ता, आलेले संकट दूर करणारा शुभम तळेकर. दोन्ही फलंदाज नवे आहेत. खेळपट्टीचा अनुभव आहे. 37 धावा धापलकावरती 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 फलंदाज बाद झालेत. माणूसच परिस्थिती घडवत असतो आणि माणूसच परिस्थिती बिघडत पण असतो. कशी कामगिरी असेल. ओमकार गवरेच्या हातामध्ये षटक दिले.
हे षटक देखील इथून पुढचं प्रत्येक षटक खूप महत्वाचं असेल. क्षेत्ररक्षण कसं बदलवलं जाते, एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पहा वारंवार जे केले जाणारे बदल. गोलंदाज मग तयार होताना पाहायला मिळेल. अजून बेगीट केला शुभम तळेकर ब्रँडेड चौकार 4 धावा. शेवटचे 23 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 26 धावांचं समीकरण असेल. एक मोठा फटका, एक चौकार. जे बदल असतील हे परिवर्तन असेल. यावेळेस काय होईल, यावेळेस फलंदाज बाद होईल. सुरेश सामन्याचं समीकरण बदललं. शुभम एक चौकार खेळत दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला गेला. शेवटचे 22 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचे समीकरण. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जब तक न बड़े हाथोड़े के गाओ तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पहा एक आकर्षक फलंदाज बाद झाला गेला. संघातील महत्वाचा खेळाडू बाद झाला गेला. 41 धावा धावफलकावरती 5 फलंदाज बाद आहे. चौथं षटक जमत्रेच्या आतमध्ये चालू असेल. एक अटीतटीचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेस पहा फटका सुरेख पद्धतीने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. 4 रन्स. समीकरण बदलत चालले गेलेत. 21 चेंडू आणि 22 धावांची गरज. म्हणजे एक चौकार सामन्याचं होत्याचं नव्हतं करतोय. पण मैदानाच्या आतमध्ये 5 फलंदाज बाद झालेत. धीरज परदेशीच्या बॅटमधून निघालेला एक दणदणीत खणखणीत चौकार होता. या चौकाराने संघाच्या अशा परत एकदा जागा झाल्या गेलेत. लो स्कोअर मॅच वरती देखील सामना रंगतो. या सामन्याचं उदाहरण आपण पाहतोय. समंजसपणे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. डोक्यावरती आता बर्फ ढोलाय. शांत पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळायचे. जास्त काही मोठी करायची गरज नाही, कारण की सलामीचे फलंदाज बाद झाले गेलेत. मला वाटतं निम्मा संघ बाद झाला गेलाय. अर्थात 5 फलंदाज बाद झालेत. 46 धावा धावफलकावरती. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परमेश्वरा सोनं नको, सोन्यापेक्षा जास्त किमतीची माणसं दे. छातीचा कोट करून मला स्वाभिमानाने जगण्याची ताकद दे. आप्पाची स्पर्धा म्हणलं तर मंडळी एक प्रसिद्धीसाठी फेमस स्पर्धा. चला आप्पाचे देखील मित्रपरिवार मान्यवर भावने देखील उपस्थित झालेत. आप्पाला देखील ते विनंती करतायत की व्यासपीठावरती या. पाक हा चेंडू देखील सुरेख मैदानाच्या आतमध्ये पडतोय. 1 to go. शेहेचाळीस धावा आहेत. 5 फलंदाज बाद आहेत.
चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण देखील व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मित्रपरिवार बोलवतायत. अतिशय सुंदर चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. संदीप सेनेलकर सर देखील कळवतात 4 षटकांचा सामना संपलाय. 46 धावा धावपलवरती आल्या गेल्यात आणि शेवटचे षटक शिल्लक असतील 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्यात. चेंडू 18 आहेत, 21 धावा आहेत. कारण की बा आता तुम्हाला वाटत असेल 18 चेंडूत 21 होतील, पण 5 फलंदाज बाधित. चला वेळ वाचवायचा आहे. अठरा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. शेहेचाळीस धावा धावपलकृती 5 फलंदाज बाधित. 4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. शेहेचाळीस धावा 5 फलंदाज बाद. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 21 धावांचे समीकरण आहे. म्हणजे कुणालचा सामना पुढे येऊन टेपला गेलाय. काय होत आहे. फार मोठा जल्लोष, फार मोठी मागणी पंचांनी नकारार्थी मांडवली आहे. 46 धावा धावपलकावरती आहे. एक डॉट चेंडूला आता लाख मोलाची किंमत येईल. एक चुकी केल्याच्या नंतर काय होईल, एक मोठा फटका गेल्याच्या नंतर काय होईल, एक चौकार गेल्याच्या नंतर काय होईल. सामना अटीतटीचा होत चाललाय. डेड चेंडू मध्ये आतमध्ये पडला जातोय. पंचांचा इशारा येतोय. 46 धावा धावपलकावरती. संपूर्ण प्रेक्षक राजाचं लक्ष ह्या सामन्यावरती, अनेकांच्या नजरा ह्या सामन्यावरती. खऱ्या अर्थानं पहा, सगळ्यात जास्त नजरा शिक्रापूर संघाच्या देखील या सामन्यावरती बऱ्याच काही नजर अवलंबून असतील. म्हणजे बरंच भवितव्य डिपेंड असेल, एकमेकांवरती बरेच डिपेंड आहे. पण मला वाटतंय महाराजा फायटर संघ अजून एकही सामना हरलेला नाही. यावेळेस बिगेट केलाय. काय होईल. चेंडू जातोय सरळ बुलंद पॉवरफुल षटकार. सुरेश सुरेश चुरा के ले जाओ आओ तुम दिल मेरा. घायल तो या हर एक परिंदा है, लेकिन फिर से उड़ सका वही अभी जिंदा है. 52 धावा धावपलकावरती आहेत आणि शेवटचं समीकरण 16 चेंडू 15 धावा. एका षटकाराने काय केलंय. सामना कुडालचा कुठे आणलाय. संतगतीने खेळला गेलाय. स्टेट चेंडू मधल्याच्या आतमध्ये खेळलाय. चुकी मधल्याच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते की काय. पण एका धावेने साह्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक 53 धावेवरती येईल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये पडते. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. पैलवान मल्हार अप्पा गावणे चषक. या चषकामध्ये एक तरी असा फेमस खेळाडू तयार होतो, एक फेमस गोलंदाज तयार होतो, एक फेमस क्षेत्ररक्षक तयार होतो. धावा रोखवायचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केले जाते. आता कदाचित डिंगराजवाडी संघाचे प्रेक्षक म्हणत असतील तो षटकार जर गेला नसता तर आता समीकरण कसं असतं. म्हणजे अनेकांची गणित चालू आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे गणित चालू आहे. एका बाजूला
सुंदर पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. महाराजा फायटर संघाला फक्त आता मैदानाच्या आतमध्ये विकेट सोडायची ना असं त्यांचं सातत्य. आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आहेत त्यांची देखील चुरत चालू आहे. त्या दोघांमध्ये देखील चर्चा होती. तिथालचे बसून ऐकण्यापेक्षा शुभम जर इथालची चर्चा तू जर ऐकण्यासाठी आला तुला बऱ्याच काही नव्या गोष्टी ऐकायला भेटतील. 54 धावा धावल करते. हा चेंडू पहा कितीतरी सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय मंडळी. मी तुम्हाला सांगेल 54 धावा धावफलकावरती आहे. 5 फलंदाज बाद आहेत आणि शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा समीकरण असे. कोण कोणाच भारी भरेल. पुढे 54 धावा धावफलकावरती शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 13 धावांची गरज असेल. उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक ते सर्वांचं पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल. चोपन्न धावा धाबल करते पडद्यामागील कलाकार. पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे ना वागण्यात नाही. 54 धावा धाबल करते शेवटचे 12 चेंडू 13 धावा 12 चेंडू 13 धावा असं समीकरण घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. हे षटक अतिशय सुंदर षटक असेल. या षटकावरती या सामन्याची सिच्युएशन जे अवलंबून असेल किरण गव्हाणे गोलंदाजी मार्फत. दत्ता एक धाव घेतली गेली सिंगल घेतली गेली. एका धावेने समीकरण बदलेल. धावफलक जाऊन पोहोचेल. शेवटचे 11 चेंडूवर विजयासाठी 12 धावांची गरज. 11 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आले. आता अनेक प्रश्न असतील अनेक विचार चालू असतील अनेक चुका आठवायला सुरुवात झाली असेल. मी जर मैदानाच्या आतमध्ये थांबलो असतो पण जर तरला क्रिकेटमध्ये स्थान दिले जात नाही जर त्याशिवाय क्रिकेटचं पान देखील आलत नाही. सुरेख चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 धावा बनवायच्यात 12. 10 चेंडू 12 धावा. घायल तो या हर एक परिंदा है लेकिन फिर से उड़ सका वही जिंदा है. या दरम्यान बिगेट केलाय. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. चपळाय अप्रतिम रनअप अप्रतिम 2 धावा पडून पूर्ण. धावा शेवटचे 9 चेंडू आणि 10 धावा. नऊ चेंडू आणि 10 धावा. या षटकावरती बऱ्याच जणांची नजर आहे. त्यात मान्य श्री महाराष्ट्र पोलीस थोरात साहेब आपण देखील उपस्थित झालाय. थोरात साहेबांना विनंती केली जाते व्यासपीठावरती यायचे. पाच त्या मुलाने चेंडू टाकलाय त्याचे देखील मी आभार मानेल.
घेऊन जाण्या मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलले गेले. सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी झाली. एका षटकाराने होत्याच नव्हते गेलं आणि सामन्याचं पारड बदललं गेलं. आता समीकरण असेल शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 8 चेंडू आणि 4 धावा. हो बिग हिट केलाय. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. थोरात साहेब महाराष्ट्र पोलीस साहेबांना विनंती केली जाते व्यासपीठावरती यायचंय. सुंदर झेल टिपला गेलाय. सूर्याची किरण डोळ्यावरती पडली होती तरी पण झेल टिपला गेला. अप्रतिम झेल टिपला गेला. आता टिंगरजवाडीच्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल तर तो षटकार गेला नसता तर असा प्रश्न पडलाय. फलंदाज नेम कळवा. चला आता नवीन फलंदाज कोण गेलाय. शुभम नवीन फलंदाज कोण गेलाय. स्वप्नील. थोरात साहेब देखील उपस्थित झालेत. महाराष्ट्र पोलीस. स्वप्नील शिवले के ढेरेंगे. शिवले एका सुरात आवाज दिलाय. विजयाचे चिन्ह दिसाय सुरुवात झाल्यात पण एक क्रिकेट आहे. कधी काय होईल सांगू शकत नाही. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज असेल. साहेबांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस वरती पाहिल्याच्या नंतर देखील अशी छाती गर्वाने फुगते. डोळ्यात 24 तास डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करणारे व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने जर तुम्ही 26/11चा जर हल्ला आठवला दापुलकर धावा असतील 63 धावा आहेत आणि समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 4 धावा. सामना जर आवडला असेल एकदा सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा. 6 चेंडू आणि 4 धावा. आता विचार केला जाईल. आता विचाराला चालना दिली जाईल. आता चुका आठवल्या जातील. विजेता कोण होणार. डिंगराजवाडी की महाराजा फायटर्स. यानंतर देखील क्रिकेटचं युद्ध महागणपती रांजणगाव त्यांच्या विरोधात. ह्याच मैदानावरती मोठे झालेले, ह्याच मैदानावरती क्रिकेट शिकलेले, ह्याच मातीमध्ये लहानाचे मोठे झालेले ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. चला वेळ वाचवायचा आहे. शेवटचे चेंडू आहेत 6 शिल्लक आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बरंच गव्हाणे. शेवटचा षटक हातामध्ये दिले. त्रेसष्ट धावा आहेत. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. हे षटक किती अप्रतिम असेल. जर आता तो जर षटकार गेला नसता तर 6 चेंडू 10 धावांची गरज असती. पण आता तसं नाहीये. 6 चेंडू 4 धावा. क्रिकेट आणि क्रिकेट. हा चेंडू चला वेळ वाचवायचा आहे. त्रेसष्ट धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 4 धावा. क्या होने वाला है, क्या होने वाला. जर भरत दादाने जर सामना जिंकून दिला, विकास काका गव्हाणे 1000 रुपये, दत्ताबा गव्हाणे 1000 रुपये. गोलंदाज जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संत गतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. एक धाव घेतली गेली. शेवटचे 5 चेंडू.
विजयासाठी 3 धावा आणि फलंदाज 6 बाधित. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 3 धावा. जर आता रांजणगावचा सामना आठवा तुम्ही. रांजणगाव संघाचा तो सामना आठवला तशीच पार्श्वभूमी होती की काय. पाच चेंडू 3 धावा. वातावरण काय झाले गेले अशांत वातावरण. पण अशांत करणारं वातावरण कोण फटका खेळणार. परत एकदा गोलंदाज भरत. हा चेंडू सुरेख लाजवाब वाईट चेंडू बाजूच्या आतमध्ये पडतोय. आता समीकरण बदललं. आता 5 चेंडू आणि 2 धावा. आता अनेक जण म्हणत असतील हा चेंडू डॉट पडला असतात तर, पण असं होत नाही. अशा खूप वाईट असते मित्रांनो. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. 65 धावा आहेत. ओ या दरम्यान चेंडू डॉट पडतोय. प्रत्येक सामना फायनल सारखा होतोय. प्रत्येक सामना रोमांचक होतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 2 धावांची गरज आहे. फायनलच्या सामन्यात जर तुम्ही आकर्षण पाहिलं तर डान्सिंग घोटे अंपायर आज याचं देखील आकर्षण आपल्याला पाहायला मिळेल. आप्पाची स्पर्धा म्हणलं तर नवं काहीतरी असतं. आता संपूर्ण महाराजा फायनल संघ उभा राहिलाय. 4 चेंडू आहेत मित्रांनो. 2 धावेची गरज आहे. हा चेंडू किती महत्वाचा असेल. समंजसपणे खेळलाय. शांत पद्धतीने खेळलाय. आता शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आणि कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस. असे सामने देखील मी पाहिलेत. असे सामने देखील आपण पाहिलेत आणि असे सामने पराजित झालेले देखील पाहिलेत. 1 चेंडू 4 झालेले नाहीत. 1 चेंडू 5 झालेले नाही. 6 चेंडू 1 देखील झालेला नाही आणि 1 चेंडू 6 झालाय पण 6 चेंडू 1 झालेला नाही. काही पण होऊ शकते. क्रिकेट आहे. 3 चेंडू आहेत. पाक किती संघर्ष, किती धावपळ. सुरुवातीला प्रत्येकाला माहित असतं कोणतरी जिंकणार असतं, कोणतरी हारणार असतो, पण तो शेवटपर्यंत संघर्ष ठेवतो. शेवटपर्यंत जिंकण्याची ताकद ठेवतो. मी फक्त जिंकण्यासाठी आलो हा हे ध्येय ठेवतो. मग त्याचा बुरून ढासळला तरी त्याच्याकडे ताकद परत बुरून उभा करायची असते. शेवटचे 3 चेंडू 66 धावा. 6 फलंदाज बाद. सामना देखील मधुरेच्या आतमध्ये संपला गेलाय. अप्रतिम सामना मधुरेच्या आतमध्ये झाला गेला. चला यानंतर जो होणार सामना असेल महागणपती रांजणगाव वर्सेस ग्राम प्रतिष्ठान. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी संपूर्ण संघाला मी विनंती करेल यायचे. चला हेलो